नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं विविध शाळांमध्ये समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगानं 24 जून 2026 रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल पोलीस ठाण्याचे एपीआय जीवन बोरसे यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देवरगाव तसंच वाघोरा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशन सत्र आयोजित केलं होतं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीनं वापर, बालहक्क, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियमांचं पालन तसंच शैक्षणिक आणि वैयक्तिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंका व प्रश्नांचं समाधान करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षणाचं महत्त्व, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे मार्ग आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात योगदान देण्याबाबतही मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आलं। या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे समुपदेशन कार्यक्रम भविष्यातही सातत्यानं राबवण्यात यावे अशी विनंती शाळेचे मुख्याध्यापक आर. पाटील सर यांच्याकडून करण्यात आली। यावेळी 8वी ते 10वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एपीआय जीवन बोरसे यांच्याकडून भविष्यातील स्पर्धा परीक्षांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आलं। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। नाशिक ग्रामीण पोलिसांचे प्रमुख माननीय डॉक्टर डी. स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळा ज्या आहेत, निवासी आश्रमशाळा, त्यांना भेटी देण्याचं पोलीस दलामार्फत आम्ही ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही वाघेरा शाळा तसेच देवरगाव शाळा या शाळांना भेटी दिलेली आहे। शाळेची इमारत व इतर सुविधा याचं आम्ही स्वतः जरा निरीक्षण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांशी पण संवाद साधला। विद्यार्थ्यांना बसवून त्या हॉलमध्ये त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्यांना कायद्याचं मार्गदर्शन केलं, तसेच त्यांना भविष्यात करिअरविषयी गायडन्स केलेलं आहे। तर असेच विद्यार्थ्यांवर आमचं आणि त्यांच्या शिक्षणावर पोलीस दलामार्फत लक्ष ठेवण्यात येईल, त्यांच्या सुरक्षेविषयी काळजी घेतली जाईल। धन्यवाद।